बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अजित पवार गटाची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। तसेच राज्यात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात देशासह महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर भाष्य केलंय। महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाबद्दल बोलताना त्यांनी अनेक मोठे दावे केले आहेत। ते म्हणाले, अजित पवार गटाची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही, तर शिंदे गटाच्या 3-4 जागा निवडून येण्याची शक्यता आहे। काँग्रेसला 12 जागांवर यश मिळू शकतं। विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे। त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। याशिवाय यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली आहे। ते म्हणाले, विविध राज्यातून आढावा घेतल्यानंतर भाजपला पुन्हा सत्ता मिळणं अवघड असल्याचं दिसत आहे। देश आणि राज्यात भाजप विरोधी वातावरण दिसत आहे। परिणामी गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला सध्या बहुमताचा 272चा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे, असं म्हणत चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे। शिवाय देशात इंडिया आघाडीला 240 पेक्षा जास्त जागांवर यश मिळणार असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला आहे। देश पातळीवर इंडिया आघाडीला चांगलं यश मिळेल। इंडिया आघाडीला देशभरात साधारण 240 ते 260 जागा मिळतील। याउलट 2019च्या तुलनेत एकाही राज्यात भाजपच्या जागा वाढतील असं दिसत नाही। अबकी बार 400 पार ही स्वतःचीच घोषणा पंतप्रधान मोदींच्या अंगलट आली आहे, असा खोचक टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी येथील शक्ती प्रदर्शन हा त्यांचा निरोप समारंभ आहे। तीर्थस्थळी फेअरवेल असेल तर चांगला मोक्ष मिळतो, अशा खोचक शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पीएम मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील केंद्रातील रालोआ सरकारला टोला हाणला। नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या या शक्ती प्रदर्शनाचा खोचक शब्दात समाचार घेतला। तसेच त्यांचे हे शक्ती प्रदर्शन म्हणजे त्यांचा निरोप समारंभ असल्याचा दावाही केला। हा मोदींचा निरोप समारंभ आहे। एखाद्या मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा असेच अनेक नेते उपस्थित राहतात। त्यांची ही निरोपाची यात्रा आहे। या यात्रेत फक्त त्यांचीच लोक उपस्थित राहतील, कारण त्यांचे हे फेअरवेल आहे। हे फेअरवेल एखाद्या तीर्थस्थानी असेल तर राजकीयदृष्ट्या चांगला मोक्ष मिळतो, असं राऊत म्हणाले। त्यांनी यावेळी मोदींना वाराणसीत विजयासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचंही भाकीत केलं। आम्ही वारंवार सांगत आहोत की मोदी तो गिओ, मोदींना वाराणसीतही विजयासाठी झगडावं लागेल अशी स्थिती आहे। मोदींचं दैवत्व संतत्व संपलं आहे। त्यामुळे यापुढे नरेंद्र मोदी अध्याय या देशासाठी राजकारणातूनही संपलेला असेल, असंही ते म्हणाले। राऊत यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नसल्याचाही दावा केला। नरेंद्र मोदींचा अध्याय संपल्यामुळे आता भाजपला केंद्रात बहुमत मिळणार नाही। भाजपला 200च्या वर जागा मिळणार नाहीत। त्यांच्या मित्रपक्षांची गाडीही 200वर अडकेल, असंही संजय राऊत म्हणाले। घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर 100 फूट उंच आणि 250 टन वजनाचे लोखंडी होर्डिंग पडलं होतं। यावेळी काही कार, दुचाकी आणि पादचाऱ्यांना त्याची धडक बसली। या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 74 जण जखमी झाले आहेत। आता या प्रकरणात भाजपच्या वतीनं उद्धव ठाकरे यांच्या गटावर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचा आणि संबंधित कंपनीचे मालक भावेश भिंडे यांचा काय संबंध आहे, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे। इतकेच नाही तर या प्रकरणी केवळ भावेश भिंडे यांच्यावर नाही तर त्यांच्या सर्व पार्टनरवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे। ज्या कंपनीचे होर्डिंग्ज होते त्या कंपनीला अगोदरच महानगरपालिकेने कार्यकाळ संपला असल्याची नोटीस दिली होती। तसेच हे होर्डिंग काढून टाकण्याचे निर्देशही दिले होते। मात्र कंपनीच्या मालकाने महानगरपालिकेचं ऐकलं नाही। या कंपनीच्या मालकाचे नाव भावेश भिंडे असून हा नेमका कोणाचा पार्टनर आहे, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे। रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप करत बसून पत्र लिहित बसण्यापेक्षा एक पत्र पोलीस आयुक्तांना लिहावं, असं आवाहन नितेश राणे यांनी संजय राऊत यांना केलं आहे। भावेश भिंडे यांचे जे पार्टनर आहेत, जे या प्रकरणाचे जबाबदार आहेत, ज्यांच्यामुळे मुंबईकरांना जीव गमवावा लागला, योग्य वेळी होर्डिंग्ज काढली असती तर सगळे मुंबईकर जिवंत असते, त्यांच्या कुटुंबावर संकट आलं नसतं। म्हणून या दुर्घटनेतील जबाबदार असणारे भावेश भिंडे यांच्यासह त्यांचे पार्टनर त्या सगळ्यांवर FIR दाखल व्हावी, त्यांची चौकशी व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी सरकारला 15 दिवसाचा वेळ देणार आहे। ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे। तसेच 10 जूनला अधिवेशनात घाटकोपरचा हा मुद्दा मांडणार असल्याचंही देखील त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी या दुर्घटनास्थळी भेट दिली। यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। त्यांनी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, 10 जूनपासून अधिवेशनात आम्ही हा मुद्दा लावून धरणार आहोत। त्यापूर्वी आता आम्ही सरकारला 15 दिवसांची मुदत पत्र लिहून देणार आहोत। या प्रकरणी ऑडिट केलं पाहिजे, त्यानंतर अहवाल सार्वजनिक करायला पाहिजे।
याशिवाय या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असंही ते म्हणाले. महापालिका प्रशासनाला या प्रकरणी जबाबदार धरला आहे. ते म्हणाले, घडलेल्या घटनेची जबाबदारी बीएमसीची आहे. मृतांच्या नातेवाईकांना केवळ 5 लाखांची मदत जाहीर केली म्हणून होत नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे. जागा कोणाचीही असली तरी होर्डिंगसाठी परवानगी महानगरपालिकेकडून दिली जाते. त्यामुळे चौकशी करून अहवाल सार्वजनिक केला पाहिजे असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच त्यांनी सध्या चंदा दो धंदा लो असे काम सुरू असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी चौकशी होत असताना वेळकाढूपणा केला जाऊ नये. ठाण्यासह पुण्यात देखील अनेक अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. आता घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्या सर्वांवर कारवाई केली पाहिजे असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. तत्कालीन राज्य सरकारने नियमांना बगल देत ते धाब्यावर बसवत हे बेकायदेशीर होर्डिंग लावण्याची परवानगी दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी होर्डिंगचे मालक असलेले भावेश भिंडे यांचा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचं होतं असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे आता घाटकोपर दुर्घटनेचे राजकीय पडसाद उमटल्याचं चित्र आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. घाटकोपर येथे लावण्यात आलेले होर्डिंग बेकायदेशीर होते, कारण प्रत्यक्षात तिथे 40 बाय 40चे होर्डिंग लावण्याची परवानगी होती. मात्र ते 120 बाय 120 फूट उंचीचे उभारण्यात आलं. हेच होर्डिंग बीपीसीएल पंपावर कोसळलं. तत्कालीन सरकारने नियम तोडवून यासाठी परवानगी दिली. सध्या शहरात 400हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्यात आल्या आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी भावेश भिंडेंचा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत खोचक सवालही उपस्थित केला आहे. 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिंडे. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात मनाला चीड आणणारं हे चित्र त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचं होतं हे या चित्रावरून स्पष्ट होतं. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर, कफन चोर आजही टक्केवारीसाठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत. कुठे फेडणार हे पाप असा खोचक ट्विट राम कदम यांनी केला आहे. या प्रकरणी आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज्यात सरकार आमचं आहे, मुंबई महानगरपालिका सुद्धा आमचीच आहे. मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात असतानाच सरकारमधील मंत्रीच आता उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. या प्रकरणी राजकारण देखील तापण्याचं चित्र आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सर्रास त्यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू सावरून घेतल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, राज्यात सरकार आमचे आहे, मुंबई महानगरपालिका सुद्धा आमचीच आहे. मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे? राजकीय नेत्यांना अनेक लोक भेटण्यासाठी येतात, व्यापारी सर्वांच्याच भेटीला जातात, फोटो काढतात. यामुळे यामध्ये उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही. या प्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये असंही छगन भुजबळ म्हणाले. पुढे ते म्हणाले, मुंबईत विमानतळाकडे जाताना असे अनेक होर्डिंग दिसतात. ते होर्डिंग समांतर हवे होते, पण ते रस्त्यावरती आहेत. त्यांचं वजन सुद्धा भरपूर आहे. हे सर्व अनधिकृत आहेत. त्या सर्व होर्डिंगची चौकशी झाली पाहिजे. हे बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासाठी वेळ कशाला काढता? आता सर्व प्रशासकीय संस्थांनी धडक कारवाई करण्याची गरज आहे असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 4 जूनपासून आंतरवाली सराट येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांची 8 जून रोजी नारायणगडावर सभा होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ते सगळे सोयरेची मागणी पुन्हा एकदा करत असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय. मराठ्यांमुळे मोदींना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या, त्यामुळेच मोदी गोधड्या टाकून महाराष्ट्रात होते. मोदींवर ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या 4-5 लोकांमुळे आली असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही नाही, मात्र जोपर्यंत सगळे सोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. इतकेच नाही तर तसा निर्णय झाला नाही तर येणारी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तरच आम्ही राजकारणात पडणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणाचाही प्रचार केला नाही किंवा कोणालाही निवडून आणा असं म्हटलं नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचा महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता, मात्र मी समाजात कोणाला पाडायचं ते पाडा असं म्हणालो होतो. त्यामुळे कोणाला पाडायचं हे समाजाला कळलं होतं असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून महागाई आणि विजेच्या दराविरोधात निदर्शनं सुरू आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पीओकेसाठी 23 अब्ज पाकिस्तानी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. असं असतानाही आंदोलक मागे हटण्यास तयार नाहीत.
मदतीसाठी पॅकेजची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानी रेंजर्सनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि आंदोलकांवर गोळीबार केला. या काळात 3 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झालेत. वास्तविक पीएम शरीफ यांच्या घोषणेनंतर पाकिस्तानी रेंजर्सना पीओकेकडे सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर रेंजर्सच्या 19 गाड्यांचा ताफा मुझफ्फराबाद मार्गे निघाला असताना शोराद नाक्का गावात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी निमलष्कर दलाच्या 3ही गाड्या जाळण्यात आल्या. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रेंजर्सनी गोळीबार केला. यापूर्वी शाहबाज यांच्या घोषणेनंतर पीओकेचे पंतप्रधान अनवारुल हक म्हणाले होते की लोक येथे स्वस्त दरात ब्रेडची मागणी करत आहेत. ही एक मूलभूत मागणी आहे जी नाकारता येणार नाही. वीज आणि पिठाच्या दराचा हा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित होता. तो प्रश्न केंद्र सरकार सोडवू शकेल. शाहबाज सरकारने केलेल्या या घोषणेचा पाकिस्तानच्या पुढील अर्थसंकल्पात समावेश करण्यात येणार आहे. दुसरीकडे पीओकेमधील आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या जम्मू काश्मीर आवामी ॲक्शन कमिटीनं म्हटलं आहे की सरकारच्या अधिसूचनेची कायदेशीर चौकशी केली जाईल. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. पीओके सरकार आतापर्यंत या प्रकरणात बेजबाबदार वृत्ती बाळगत आहे. या कारणास्तव ते आता या मदत पॅकेजवर विश्वास ठेवण्यास सक्षम नाहीत.